9 नोव्हेंबर 2025 रात्रीचे 8:30 वाजले. आपण गाडी ताब्यात घेतली. सकाळी आपल्याला 5 वाजता जायचं आहे नाशिकला. चला सुप्रभात. चला सकाळ झाली आहे. आता मस्त आंघोळ करू, आवरू आणि निघू विल्लोळीला जायला. आपण 5:15 आणि आपण 5 मिनटं उशीर झाला आहे. आपल्याला 5:10ला निघायला पाहिजे होतं. हरकत नाही. तर चांदवड शहर शांत झोपलेलं आहे आणि कोणी भेटतंय का आपल्याला? सानप वडेवालेकडे कोणीतरी झाडू मारते. ठीक आहे, 1 मिनिट त्यांना भेटून घेऊ फक्त आपण. चांदवड पोलिसांची गाडी पण उभी आहे. चल, आनंदाची गोष्ट आहे. 5:15. हे माझा भाऊ शांताराम. 5:18 आणि शांताराम भाई आलेला आहे कामावर. आपण त्याला खबर दिली आपण कुठे चाललो आहे आणि असं खबर आपल्या मित्रांना देत राहायची. म्हणजे जरी आपल्याला काही अडचण आली तर त्याला माहीत असतं की कुठे गेलेलं आहे. चला आता नॉनस्टॉप जाऊया नाशिक. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे. टोल बूथवरचा भाऊ आमचा झोपला असं वाटलं होतं आणि एक हॉर्न वाजवला, लगेच आपलं बॅरिकेडवरती झालं आणि आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो आहे. तर मित्रांनो, कुठलंही काम करा, प्रामाणिकपणे करा, कधीच उपाशी राहणार नाही तुम्ही. चांदवडला FM ला रेंज नसते, पिंपळगावच्या आसपास रेंज येते. आता FMचे छान छान गाणे ऐकत आपण प्रवास करू. सर्व नाशिककरांना सुप्रभात. चला, आपल्या उड्डाणपुलावरून प्रवास चालू आहे. खाली जायचं आपल्याला काही काम नाही, कारण आपल्या विल्लोळी उड्डाणपूल संपल्यावर 2-5 किलोमीटरवरती आहे. चला पुढचा प्रवास करू आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, हे आहे विल्लोळी गाव आणि हा समोर आहे मुंबई आग्रा महामार्ग. या रस्त्याने आपण चांदवड ते नाशिक विल्लोळी असा प्रवास केला. इकडे ग्रामपंचायत कार्यालय आणि आपण ज्यांना पिकअप करण्यासाठी आलो आहोत ते असं म्हणाले की आम्ही आत्ता तर झोपेतून उठलो आहे, आम्ही तुम्हाला 6:30ला या म्हटलो आणि तुम्ही आले, पण आता आम्हाला आवरायला वेळ लागेल. तर तोपर्यंत आपण दर्शन वगैरे घेऊ आणि गाडीमध्ये थोडंसं बसूयात. सगळीकडेच यांची दहशत आहे. यांना आधी आपण घाबरत नव्हतो, पण रेबीजचं नाव ऐकल्यापासून दहशत वाढलेली आहे. तर सर्वांनी जपून राहा. 7 वाजता पाहुण्यांचा फोन आला आहे, आमचं आवरलं, आम्हाला घ्यायला या, आपण निघूया. तर चला, पाहुण्यांना घेतलं आणि आपण पुन्हा चांदवडच्या दिशेने निघालेलो आहोत. नाशिक शहरामध्ये गुलाबी थंडी आहे, खूप जास्त नाही, हलकंसं धुकं होतं 7:15 वाजेपर्यंत. आणि आता पुढचा प्रवास आपला 1 तासाभरात होऊन जाईल. आपण वेळेत घरी गेलो तर आवरून पुन्हा अगरबत्तीच्या दुकानावर बसू, कारण आज सोमवारचा बाजार आहे. सकाळचे 7:30 वाजले आणि आपण पिंपळगाव बसवंतला आहे. आता चांदवड ते विल्लोळी आणि विल्लोळी ते. गुड मॉर्निंग. केस कानटोपीमुळे खराब झाले, घरी जाऊन आंघोळ करू परत एकदा. सोग्रास. तर मित्रांनो, फायनली आपण चांदवडला पोहोचलेलो आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुमच्याकडे पण ड्रायव्हिंगचं स्किल असेल तर तुम्ही बदली ड्रायव्हरचं काम करून कुटुंबाला आधार देऊ शकता, खूप छान पैसे कमवू शकता. मी 4 तासामध्ये किती पैसे कमवले कमेंटमध्ये टाकेल तुम्हाला, तुम्ही मला विचारा. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, 10 तारीख आणि तुम्ही इंस्टाला व्हिडिओ पाहिला असेल. सकाळी आपण विल्लोळीला जाऊन आलो, 9 वाजता रिटर्न आलो. 5:30ला घरून गेलो आणि 9 वाजता आपण त्यांना सोडून दिलं. आंघोळ वगैरे पुन्हा एकदा केली, फ्रेश झालो आणि आता 10:30 वाजले. आपण आलो दुकानावरती, अगरबत्ती दुकान, गुंजाळ अगरबत्ती. कोणाला चांगली अगरबत्ती हवी असेल कमी पैशात तर नक्की आपल्याला संपर्क करा, अगरबत्ती घ्या. चला, काय काय घडते दिवसभर बघूया. देवाची पूजा करून घेऊ आता, धूप वगैरे लावू मस्तपैकी.
हारे का सहारा खाटू श्याम हमारा, खाटू नरेश की जय, तीन बाणधारी की जय। जय श्री श्याम, जय श्री श्याम, जय श्री श्याम। सोचता हूँ कि मेरी आँखों में तू सजाए है प्यार के